हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमौली मातोश्रीबाई यांना कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि त्यामुळे आज आपलं जे चिंतन आहे, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगणं ही प्रत्येक माणसाची इच्छाच असते. कोणालाही दुःख नको असतं, पण जे नको असतं ते दुःख आपल्या वाट्याला येतं, असे काहींचा अनुभव असतो. कधी सुख असतं, कधी दुःख असतं, असाही अनुभव असतो. पण हे सुख आणि दुःख हे बाह्य विषयांपासून आपल्याला मिळतं असं जे आपल्याला वाटतं ते मात्र खरं नसतं. लक्षात घ्या, सुख आणि दुःख ही आपल्या मनाची अवस्था आहे. आपल्या मनाला कधी मनासारखं मिळालं तर ते सुखी होतं, मनासारखं नाही मिळालं तर दुःख होतं. म्हणून विषयांपासून सुख आणि दुःख न मिळता मनाची जी अवस्था आहे ती अवस्थाच आपल्याला अशा पद्धतीने ठेवता आली पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला सहज सुखी राहता येईल. म्हणजे सर्व काही आहे ते आपल्या स्वतःच्या हातात आहे. लक्षात ठेवा, हे जे मन म्हणून जे आपण म्हणत असतो, मन म्हणजे नेमकं काय हो असा प्रश्न येतो ना. त्या ज्ञानेश्वर माऊलीने असं एक म्हटलेलं आहे, वाया मन हे नाव. काय म्हणतात, सुंदर सांगतात, माया वाया मन हे नाम आहे काय, कल्पनेची केवळ. कल्पनेतून कल्पना आपण ज्या करतो तेच आपलं मन असतं. निर्णय विचार रूपाने सतत विचार स्फुरतं, म्हणजे त्याचा जो संच आहे त्याला आपण मन म्हणतो. जिथे स्फुरण होतं त्याला मन म्हणतो. मन असं दाखवता येतं का? तुम्ही म्हणत दाखवा, समोरच्या मला तुझं मन दाखवणार काय? मनातले विचार दाखवतात, सांगून दाखवता म्हणजे बोलता येतात. एखाद्या वेळेला आपल्याला राग येतो, एखाद्या वेळेला आपल्याला आवडतो, एखाद्याला गोष्ट आवडत नाही, मनासारखं झालं म्हणून. हे सगळे जे आहे ते सगळे विचार. हे जे विचार आहेत तेच मन. ही कल्पनेची केवळ, म्हणजे हे सर्व कल्पना जितक्या आपल्या ठिकाणी सतत स्फुरत असतात, म्हणजे कल्पना म्हणजे विचार, निर्णय पद्धतीचे जे विचार आहेत, सगळ्या विचारांचीच रूपं, कल्पना, भावना, धारणा, हे जे आपण नेहमी सांगत असतो. तर ती कल्पना आपल्याकडे जशा जशा असतात त्याप्रमाणे त्या विचारांप्रमाणे आपण सुखी आणि दुःखी होत असतो. मन सुखी असेल तर आपण म्हणतो आपण सुखी, मन दुःखी असेल तर आपण म्हणतो आपण दुःखी. लक्षात घ्या, मन निराश म्हणून मी निराश झालो. सगळं कशावर अवलंबून आहे? मनावर. म्हणून मनाची जी अवस्था आहे त्यावेळेसाठी मन म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. परत मन म्हणजे सगळा कल्पनेचा खेळ. आपण जे मुळात आहोत ते आपण जेव्हा विश्वाच्या अंगाने प्रवाहित होत असतो ते मन. लक्षात घ्या, आपण आपलं नाव, गाव ह्या अंगाने जी आपण कल्पना केली आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे,
अशा नावाचा आहे, अशा जातीचा आहे, अशा धर्माचा आहे, अशा पंथाचा आहे, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, हे सगळं आहे कोणाचं? मनाचा खेळ आहे. तर मनाच्या पलीकडे आपण आहोत खरं सांगायचं तर. कळायला कठीण आहे, पण आपण म्हणतो की नाही, जसं माझं शरीर म्हणजे शरीर आणि मी वेगळं आहे हे एका बाजूने म्हणणं, दुसरं मी शरीर, अशा पद्धतीने बोलतो. म्हणजे आपला गोंधळ आहे, कन्फ्युज्ड. आपण प्रत्येक माणूस कन्फ्युज आहे, मी आहे की माझं आहे. कसं होतं बघा, माझं शरीर, माझा हात, माझा पाय, माझे डोळे, माझे नाक, म्हणजे हा मी माझं म्हणून नेमकं काहीतरी वेगळं आहे. म्हणजे शरीर माझ्या मी पासून वेगळं आहे म्हणून ते माझं असतं, मीच माझं आहे असं काही आपण म्हणत नाही. पण इथे मात्र गोंधळ. एखादं शरीर मी म्हणतो, शरीर म्हणजेच मी, हा एक भाव असतो आपल्याकडे. पण दुसऱ्या बाजूने परत हा मी माझं 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 म्हणायचं, मनही माझं. बघा कसं आहे, आपण माझ्या मनाला वाटलं म्हणून मी हे केलं. हा मी कोण आहे हो, जो माझं म्हणतो? कळलं? आणि म्हणून हे जे मन आहे, हे मन माणसाला नाचवतं. कारण मन म्हणजे अज्ञानातून आपण जे जगाशी संबंधित होतो, त्या जगाशी संबंधित होणाऱ्या प्रवाहितपणाला आपण मन म्हणतो. मुळात आपण म्हटल्यानंतर ह्या शरीराच्या ठिकाणी मन कुठे दाखवता येत नाही, कुठेही नाही, कुठे माहित नाही. पण मन निर्माण कसं होतं? आपलं हे जे जाणणेपण आहे, हे जाणणेपण जेव्हा अज्ञानातून प्रवाहित होतं तर त्याला मन म्हणतात. अज्ञानातून म्हणजे नेमकं काय की हा जो मी आहे, ह्या मीची आपल्याला ओळख नसल्यामुळे खरा मी कोण हे आपल्याला कळत नाही. आणि मग कधी मनच मी म्हणतो की देह म्हणजेच मी म्हणतो, पण हा मी म्हणणारा परत वेगळा आहे की मी म्हणून आहे तो वेगळा आहे, कळत नाही. म्हणून ते माझं 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 करत आपण जीवनात मनासारखे मनाबरोबर प्रवाहित होत असतो आणि दुःखी सुखी होतो. ही कल्पनेतच असतो आपण, सुखी काय दुःखी. एकदा लहान मुलाला चांगलं मोठं चॉकलेट आवडतं, त्याला चॉकलेट चांगलं मोठं चॉकलेट दिलं तर चेहऱ्यावरचा आनंद बघा किती आनंद असतो. त्याला आवडतं मग आनंद झाला. पण एखाद्या मधुमेही माणसाला अजिबात चॉकलेट खायचं नाही आणि त्याला अजिबात ते आवडत नाही, त्याच्या हातात दिलं तर काय आहे, तोंड कडू करेल, कशाला दिलं मला नाही चालणार. म्हणजे चॉकलेटमध्ये जर आनंद असता त्या मुलाला जसा होतो, तसं या मधुमेही माणसाला दिला तर त्याला आनंद व्हायला पाहिजे होता. मग त्याला आनंद का नाही होत? चॉकलेटमध्ये आनंद नाही आहे. मनाला आवडलं म्हणून, म्हणजे त्या मुलाच्या मनाला आवडलं आणि मुलाला आनंद झाला म्हणतो, ते मनाला आनंद झाला. ज्याला चॉकलेटच खायचं नाहीये, ते त्याला अगदी बाबा ते त्रासदायकच आहे, तर तो नकोच म्हणणार आणि अजिबात नको म्हणणार. ते त्याला आवडतं असंही म्हणू शकत नाही तो. म्हणून त्याच्यात त्या चॉकलेटमध्ये दुःख आहे की आनंद भरलेला आहे? चॉकलेटमध्ये दुःखही नाही आणि आनंद नाही आहे, ते मनाच्या अवस्थेवर आहे. म्हणून मना बरोबर जेव्हा आपण सतत वाहायला लागतो तेव्हा मन आपल्याला नाचवायला लागतं. मनाबरोबर आपण नाचतो म्हणजे काय होतं? अज्ञानातून आपण प्रवाहित होत जातो. ते ज्ञानाची आवश्यकता असते आणि ज्ञानाची जी आवश्यकता असते ती ह्या मनालाही पाहणारे जे आपण आहोत त्या ज्ञानाची आवश्यकता असते. शुद्ध परमार्थामध्ये असं सांगितलं जातं की मी देह नाही, मी मन नाही, मी चित्त नाही, मी बुद्धी नाही, कोणी नाही. मी कोण आहे? ह्या सर्वांच्या पलीकडे जो आहे तो मी आहे. समजा जरा कठीण आहे. कठीण का? कारण असा कधी आपण विचारच करत नाही. ह्या मनाच्या पलीकडे आपण आहोत म्हणजे नेमकं काय?
ज्ञानेश्वर माऊली सुंदर एकदा सांगितलंय, हा डोळ्यातून, डोळ्याची ही दृष्टी आहे, ती दृष्टी डोळ्याची आहे असं म्हणतो ना. पण ते काय म्हणतात, दृष्टीचा हा डोळा आहे. आपण म्हणतो डोळ्याची दृष्टी, डोळ्यामध्ये दृष्टी आहे मी पाहतो. मुळात जी दृष्टी आहे त्या दृष्टीचा हा डोळा आहे. तसं मन ज्याला म्हणतो, त्या मनाचा जो मालक चालक पालक आहे ते आपण आहोत. पण आपल्याला हे आपलं अस्तित्व आपण विसरतो आणि आपण मन म्हणून ते शरीर म्हणून जे वाहत जायला लागतो आणि त्याच्यातूनच अडीअडचणी निर्माण होतात. आपलं कर्म चुकतं, निसर्ग नियमाच्या विरोधात कर्म आपलं होतं आणि त्याच्यातून आपल्या वाट्याला ही मनाची अवस्था बिघडते किंवा चांगली होते. याप्रमाणे आपल्या वाट्याला तशी तशी परिस्थिती आली असं वाटतं. सगळं जे आहे ते आपल्या आत आहे, बाहेर काहीच नाही. जे जग आपण म्हणतो बाहेरचं, ते आत जे आहे त्याप्रमाणे आपल्याला बाहेर अनुभव येत असतो. म्हणून आपल्या मनाच्या आत काय आहे त्याचा विचार करा. आपल्या मनाच्या आत क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, मोह आहे, सगळं आहे. हे जे विकार आपल्याकडे आहेत त्याच्यातून मनाची अवस्था बिघडली की आपण दुःखी होतो. मग ही मनाची अवस्था व्यवस्थित करण्यासाठी काय केलं पाहिजे? मनाच्या पलीकडे आपण जे आहोत, मनाच्या अलीकडे आपण जे आहोत, त्याचा बोध आपल्याला घेता आला पाहिजे. त्याला म्हणतात शुद्ध परमार्थ. परमार्थ सिद्ध व्हायला पाहिजे असेल तर शरीराच्या अलीकडे मन आहे, मनाच्या अलीकडे चित्त आहे, चित्ताच्या अलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्या अलीकडे ही ईश्वरी शक्ती आहे. ह्या बुद्धीचं तोंड विश्वाशी संबंधित, विश्वाला सन्मुख आहे. ते परमेश्वराकडे पाहत नाही. ते विश्वाला सन्मुख आहे, परमेश्वराला सन्मुख नाही. आणि त्यामुळे मनाला परमेश्वर म्हणजे नेमकं काही कळत नाही, त्याला ते अनुभवता येत नाही. मग संत सांगतात परमेश्वराला पाहता येतं, तर ते परमेश्वराचा अनुभव घेतात, पाहतात. आम्हाला का नाही पाहता येत? तर पै माऊली काय म्हणतात, मी पाहत नाही म्हणून पाहता येत नाही, पाहत नाही म्हणून दिसत नाही. मग पाहायचं कसं हा जो प्रश्न पडतो तो इथे आला. हे सगळं जीवन जे आहे हे जीवन अथांग आहे. विविध रूपातून प्रगट झालेलं हे जीवन जगणं ज्याला आपण म्हणतो, मुंगीपासून हत्तीपर्यंत, पशु पक्ष्यांपासून मानवी देहापर्यंत सर्वत्र हा जीवनाचं सगळा आविष्कार चालू आहे. ह्या सर्वांना बांधून ठेवणार का धरून ठेवणारं जे तत्व आहे त्याला आपण परमेश्वर म्हणतो. परमेश्वर हे अशा पद्धतीने समजून घ्यायचं आहे. ही सगळी रूपं आहेत ती विशिष्ट नियमाने प्रगट आहेत, काही नियमाने नियमित आहेत. लक्षात ठेवा. मानवी देहाच्या अपेक्षेत आपण जर पाहिलं तर आपल्यालाही हे नियम आपल्याला लागू असतात. जन्म हा नियमाने होतो, जगणं हे नियमाने चाललेलं असतं आणि मृत्यू सुद्धा नियमाने होतो. कोणी दिवस आपल्याला मृत्यू नको असं म्हटलं तरी किती त्याने टाळण्याचा प्रयत्न केला तरी तो मृत्यू आहे हे पहिलं स्वीकारता आलं पाहिजे. आणि तो कधी येऊ शकतो, तो तुमच्या हातात नाही. आपण आमच्या हातात आहे, आम्ही पाहिजे तर मरू, तसं म्हणता येणार नाही. तर मरायची इच्छाही नसते माणसाला, आपण मरणार असंही वाटत नसतं. कळलं ना? त्यामुळे हे सगळं जीवन नियमाने चाललं आणि त्या नियमाच्या कक्षेत आपल्याला राहता आलं पाहिजे. नियमाची कक्षा तोडता कामा नये. तिथे मर्यादा वगैरे जे आपण म्हणतो ते नियमाच्या कक्षा आहेत. पायाने चालणं
हे आपल्यासाठी सुखकारक आहेत. पण पाय न चालता लोळायचं म्हटलं तर असे काही लोक देवाची प्रदक्षिणा घालताना लोटांगण घालत घालत घालताना पायने नाही चालत, अशी गोल 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 फिरत कसं. पण त्यात कष्ट किती आहेत, आणि त्या कष्ट केल्यामुळे परमेश्वर प्रसन्न होतो असंही नाही. लोक कष्ट करतात. पायाने चालणं सुख का, तर पायाने चाल, हा नियम साधा पाळ. हाताने काम करता, हातांचे नियम आहेत. तू म्हणा हात नाही लावा, तुम्ही काम करा, तर कसं होईल? तुला जे हात आहेत त्या हाताचा उपयोग तू करू शकतोस. डोळ्याने डोळ्यातून काय पाहायचं, कसं पाहायचं, हा उपयोग आपण करू शकतो. म्हणजे हे सगळं जे शरीर आहे त्याचा उपयोग आपल्याला त्या नियमाच्या मर्यादेत आपल्याला करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. मर्यादा तुटता कामा नये. म्हणजे नियमला लाथाडलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला येतात, त्याचे अनिष्ट परिणाम येतात, लक्षात ठेवायचं. मग कर्म म्हणजे काय? त्या नियमाच्या कक्षेत राहून आपले विचार, आपले उच्चार आणि आपले आचार असले पाहिजेत. आपण नियम तोडला की त्याचं फळ आपल्या वाट्याला आलं म्हणून समजायचं. म्हणून जीवन जगत असताना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा आवश्यक आहे. आवश्यक आहे सगळ्या गोष्टी. भूक प्रत्येक माणसाला लागते, त्यामुळे अन्न हे आवश्यक आहे. तहान प्रत्येक माणसाला लागते, तर पाणी ही गरज आहे, आवश्यकता आहे. श्वासोच्छ्वास प्रत्येक माणसाला लागतो, म्हणून ती गरज आहे, आवश्यक आहे. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, हे नियम आहेत. अन्न किती खायचं, कसं खायचं, हे जर माणसाला माहीत नसेल तर नियम तोडतो. पाणी किती प्यायचं आणि किती प्यायचं नाही हे कळलं पाहिजे, ह्याला मर्यादा आहेत. श्वासाची तर गरज इतकी आहे, नितांत गरज. श्वास नसेल तर 5 मिनिटं पण आपण राहू शकत नाही, नियम आहे. कोणते प्रयत्न करून आणखीन वेळ वाढवू शकेल, पण तरी श्वास तर त्याला घ्यावाच लागणार. तर श्वास घ्यावाच लागणार, ही त्याची गरज आहे. आणि ही गरज त्याने भूक, तहान, श्वासोच्छवासाठी श्वास, वस्त्र, निवारा, ही आपली सगळ्यांची गरज आहे. प्रत्येक माणसाला घर हवं असतं, स्वतःचं असेल किंवा भाड्याचं असेल, पण घर तर हवं असतं ना, छप्पर हवं असतं वरती. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींशी आपण कसे संबंधित होतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय, आपलं जे कर्म म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टींशी आपण कसे संबंधित होतो. म्हणजे जी पंचमहातत्व जे आहेत, आकाशतत्व, वायुतत्व, तेजतत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व, ही सगळ्या तत्वाची आपल्याला गरज आहे. त्या तत्वामुळेच ह्या शरीराला जगणं शक्य आहे. याच्यातलं एक जरी कमी व्हायला लागलं तरी जगणं अशक्य होऊन जाईल. म्हणून ह्या सर्वांचा उपयोग आपल्याला केलाच पाहिजे, आणि कसा करायचा ते शिकलं पाहिजे. म्हणून वस्त्रही हवं आहेत. आणि समाजामध्ये आपण राहतो तर आपल्याला त्याचं वस्त्र हे प्रत्येकाला परिधान करावंच लागतं. पण एखादा माणूस काय तर त्याच्या डोक्यात आलं, नाही वस्त्राची गरज नाही, आणि तो असा रस्त्यावर आला तर काय होईल. एक तर लोक त्याला पळवून तरी लावतील, तर तो वेडा म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करते. काही लोक देवाधाराच्या नावाखाली पण नग्न होऊन राहतात. तिथे लोक नमस्कार करतात. बघण्याची दृष्टी तशी आहे. कशी बघण्याची दृष्टी असेल ती, पण नियम काय, तुम्हाला वस्त्र घातले पाहिजे, नॉर्मल गोष्ट आहे, असं नाहीये. तो किती छान वस्त्र किंवा वाईट वस्त्र हा प्रकार वेगळा. पण शरीरही झाकावं लागतं, कारण थंडी वाऱ्यापासून आपल्या शरीराला सांभाळायला पाहिजे. त्याच्यात आपल्याला ते नियम सांभाळले की आपल्याला सुख मिळतं. नियम तोडले की त्याचे वाईट परिणाम आपल्याला आले की त्याचं दुःख मिळतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार, शहाणपण जे असतं ना, ते इथे आहे. शहाणपणाने माणूस सुखी होतो. शहाणपणातून राहिलं तर, शहाणपण एवढ्यासाठीच पाहिजे, माणसाने सुखाने कसं जगायचं त्याला कळलं तर ते शहाणपण. त्याप्रमाणे तो वागायला लागला तर ते शहाणपण.
त्याचा पण तो विचार आचार करायला लागला तर ते शहाणपण. हे शहाणपण प्रत्येकाला असलं पाहिजे. म्हणून एखादा व्यक्ती 90-92 वर्षाचे आले तरी अरे माझ्या वाट्याला असं कसं दुःख येतं, मला चालता येत नाही, मला उठता येत नाही, मला बसता येत नाही, असं त्याला वाटलं तर दुःखी होतो. पण त्यांनी स्वीकारलं, अरे शरीर 90 वर्षाचं झालं, 90 वर्षा शरीराने आपल्याला साथ दिलेली आहे. कारण शरीराच्या पलीकडे हा जाणणारं जे तत्व आहे ना ते आपण आहोत. त्या शरीराबद्दल आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. परिस्थिती आहे, यंत्र आहे, काही काळाने ते बिघडणारच आहे, काही काळाने आपल्याला तो देह सोडायचा पण आहे. पण ठणठणीत राहिला पाहिजे हाही विचार असला पाहिजे. बघा 90 वर्षाला म्हणजे काय आजारी पडलं पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे असं नव्हे. पण त्यासाठी सुरुवातीपासून आपल्याला जीवन आणि आपलं शरीर हे सुदृढ, सशक्त, आरोग्यशील आणि कार्यक्षम असलंच पाहिजे. हा विचार प्रत्येकाने आपल्या स्वतःला दिलाच पाहिजे. कारण हे विचार हे कर्म आहे आणि त्या विचाराचं फळ मिळणं हा धर्म आहे. लक्षात ठेवा. जेव्हा आपण हे सतत आपल्याला आरोग्यशीलच जीवन जगायचं आहे, कार्यक्षमच आपलं शरीर असलं पाहिजे, सुदृढ पाहिजे, सशक्त पाहिजे, हा विचार जितका दिवसभरात आपल्याला सतत असेल आणि त्या पद्धतीने आपण जेव्हा विचार आचार करायला लागतो, त्याच्यातून आपण जीवन जगायला लागतो, तर आपल्या वाट्याला तसं शरीर आपोआप प्राप्त व्हायला लागतं. म्हणून वार्धक्याने माणसं दुःखी होतात, पण वार्धक्य प्रत्येकालाच येणार आहे. पण त्या वार्धक्यात आपलं शरीर ठणठणीत राहिला पाहिजे हा विचार आधीपासूनच करायला पाहिजे. वार्धक्य येईल तर येईल, पण आपलं शरीर ठणठणीत राहिलं पाहिजे, सुदृढ राहिलं पाहिजे, सशक्त राहिलं पाहिजे, आरोग्यशील आणि कार्यक्षम. चारही गोष्टी. कार्यक्षम शरीर असलंच पाहिजे. ज्या माणसाला काम करायला जमत नाही, कंटाळ येतो, त्याचं शरीर मात्र तितकंच दुर्बळ होत जातं. हे नियम आहे सगळा. हा नियम सांगतो आपण. जी माणसं व्यायाम करतायत, योगासनं करतायत, त्यांचं शरीर चांगलं ठणठणीत राहतं आणि व्यवस्थित राहतं. पण जी माणसं काहीच काम करतात, म्हणजे एका जागी बसून राहतात, काही अशी मंडळी आहेत, आपल्याकडे पैसे आहेत, मग काय करायचं, काम नाही करायचं, 17 नोकर ठेवायचे आणि त्यांच्याकडनं काम करून घेऊ असं वाटतं लोकांना. नुकसान होईल. कारण शरीराची हालचाल थांबली तर तो ज्या शरीराचा अवयव जास्त वेळ वापरला जात नाही तो निकामी होतो. हा नियम आहे. तुम्ही एखादा हात असा धरून ठेवा, 2 दिवस धरून ठेवा, तिसऱ्या दिवशी उठणारच नाही, हलणारच नाही, तो जॉईंट होतो, पटकन आखडला जाणार. कळलं की नाही? का नियम आहे. म्हणून प्रत्येक आपल्या शरीराचा अवयवाचा सतत लक्षात ठेवा, त्याला मुवमेंट असायला पाहिजे, त्याचं कार्यक्षम असला पाहिजे. त्याचा कार्यक्षम नसेल तर आपण 4-5 असंच बसायचं तर लोळा गोळा होऊन जातो आपण. आपल्याला मग चालता येत नाही, बोलता येत नाही, हे सगळं होतं. म्हणून त्याला कार्यक्षम ठेवलंच पाहिजे. म्हणून प्रत्येकाने काम केलंच पाहिजे जितकं जमेल. असं काही नाही, ज्याच्या त्याच्या कपॅसिटी, पण ते आपल्या शरीराची हालचाल कशी सतत राहील, त्यामुळे सगळे अवयव कसे कार्यक्षम राहतील इथे माणसाने विचार केला पाहिजे. म्हणून पूर्वीच्या काळी ज्याला आपल्या घरामधली सगळी मोठी माणसं, स्त्री असो पुरुष कामं करायची, पूर्वी शेतीचाच व्यवसाय जास्त असायचा. मग शेती करणार शेतकरी असतो, शेतीमध्ये मेहनत करायचे. घरच्या बायका दळण वळण या सगळ्या गोष्टी करायच्या. कपडे धुणं, नदीला कपडे, काय घरात नळ नव्हता, चालू तर कळशा घेऊन नदी पण जायचं, कळशा भरून इथे घरी आणायचं. हे सगळे कष्ट, आपण म्हणतो कष्ट, पण ते शरीर त्यांचं शरीर सगळ्यांचं कार्यक्षम असायचं. त्यामुळे अगदी 90 आली तरी चांगल्या हा ठणठणीत शरीर असलेली माणसं त्या काळात असायची. का? कारण शरीराला सतत कार्यक्षम करण्यासाठी काम दिलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. शरीराचं कर्म आहे. जो अवयव हे शरीराकडनं वापरला जाणार नाही तो अवयव नंतर निकामी होणार. हा नियम आहे. त्यात पाप पुण्य असं कोणी म्हणत, पाप पुण्याचा भाग नाही. आपल्याला आनंदाने कसं जगायला हेच पहा. माणसाला पुण्य हवं. म्हणजे जेव्हा आपण ह्या शरीराला अशा पद्धतीने कार्यात ठेवतो ते पुण्य म्हणा पाहिजे. आणि हे पुण्य आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला काम केलं पाहिजे आणि हे नियम आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत. हे सगळे नियम लक्षात ठेवणं महत्वाचं आहे.
म्हणून शरीराला काम हे दिलंच पाहिजे. आता बरीच माणसं रिटायर झाल्यानंतर बरंच विचारतात आपल्याला काय करायचं नाही, बस जाऊया. आणि जी माणसं बसून होती लवकर आजारी पडतात. मला आठवतं आमचे एक अकाउंट्स मध्ये होते मित्र, आणि रिटायरमेंट ती जवळ आली त्या मला म्हणजे हो मग आता रिटायर होणार हो, आता पुढे काय करू, काय करणार, मला काहीच कळत नाही वगैरे. आणि एका महिन्यात गेले हो सोड सगळं, काय करायचं काय करू नको ह्याच्या विवंचनेत हा माणूस पडला. रिटायर झाला म्हणजे सगळं काम संपलं का, तुला आवडीलचं काम कर, घरातलं काम कर, बाहेरचं काम कर, पण हालचाल कर आणि विचार सकारात्मक ठेव. जेव्हा नकारात्मक विचार केला की त्याचा परिणाम म्हणून झालाच म्हणून समजा. म्हणून सगळ्या गोष्टी हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे, आणि कर्मावर अवलंबण्यासाठी आपल्या मनाचं शुद्धीकरण असलं पाहिजे, हे महत्वाची गोष्ट आहे. ह्या सगळ्याचा सारांश काय आहे, प्रत्येक माणसाला काम हे करावंच लागतं. काम करावं लागतं म्हणजे काय, त्याला विचार करावेच लागणार. मग विचार कसे पाहिजे, सकारात्मक असले पाहिजेत, ज्ञानाच्या अधिष्ठानावर असले पाहिजेत, सतत चांगलंच होणार ह्या भावाचे असले पाहिजे. उच्चार कसे असले पाहिजे, सर्वांशी आपलं बोलणं मधाळ असलं पाहिजे किंवा समोरच्याला न दुखवणार असलं पाहिजे. हे आपलं कर्म आहे का, म्हणजे उच्चार असले पाहिजे. आचरण सर्वांना मदत करण्यासाठी आपली धावपळ धडपड असली पाहिजे. कष्ट करण्याची हिंमत पाहिजे. कष्ट हे केलेच पाहिजेत. कष्ट कधी म्हणतो खरं म्हणजे, एखादं काम करणारा खूप त्रास होतो ना त्याला म्हणतात कष्ट. पण एखाद्याला काम करताना आनंदाने करतो तेव्हा तर कष्ट नसतं. आवड असेल तर एखादा माणूस आनंदाने काम करतो त्याच्या आवडीचं. शरीर दमलं पण मनाला समाधान असतं, त्याला कष्ट नाही म्हणत. पण ज्याला जबरदस्तीने करायचंय म्हणून त्याला ते कष्ट असतात, त्याला आनंद नसतो. म्हणून कर्म करताना आनंदाने काम केलं पाहिजे. आपल्या वाट्याला आलेलं काम आपण आनंदाने करायचंय हे पहिलं लक्षात ठेवा. शरीराला व्यायाम मिळाला पाहिजे. व्यायाम मिळाला म्हणजे व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं नाही, घरातल्या कामाने पण व्यायाम होतो. हालचाल केल्याने, चालण्याने, वर खाली बसण्याने, ओणवर राहिला, उभा राहिला, असं करून सुद्धा शरीर व्यवस्थित राहू शकतं. म्हणून कष्ट हे शरीराला, कष्ट म्हणण्यापेक्षा कर्म हे शरीराला मिळालं पाहिजे त्याच्या आवडीचं, आणि ते आवडीने केलं पाहिजे. ते आवडीने जेवढा कळतं तेव्हा तिथे कष्ट राहत नाही, तर ती एक परमेश्वराची सेवाच होऊन जाते. आणि त्याच्यातून शरीरही ठणठणीत राहतं. विचारही बघा, ज्याला खूप काम आहेत म्हणजे वेळच नाही हो विचार करायला, अशी पण काही लोक असतात. सकाळी उठल्यापासून हे करतायत ते करतायत, त्याच्या मागे दुसरं करतायत, म्हणजे कामच त्यांच्या मागे असतं काही लोकांनी. संध्याकाळी बसल्यानंतर म्हणजे काय काय केलं, अरे नुसतं हे करून ते करून, मग विचार किती केला, विचार काय कसला, कामाचा जो तेवढ्यामध्ये विचार असतो तो विचार, बाकी जगाचा विचार कसलाच नाही, काय करायला पाहिजे काय नको करायला पाहिजे. म्हणजे आपल्या स्वतःला जेव्हा आपण बिझी ठेवतो म्हणजे कार्यमग्न ठेवतो, बघा कार्यामध्ये जेव्हा मग्न होतो तेव्हा अनिष्ट विचार आपल्या वाट्याला येत नाहीत, सगळ्यात महत्वाचं. पण जो माणूस नुसता बसलेला असतो तरी कामा मन शैतानाचं घर, तिथे दुःखी होतं. त्या मनात नको नको ते विचारतात. म्हणून म्हटलं रिटायरमेंट झाल्यानंतर आवडीचं काम आपल्या वाट्याला लावून घेतलं पाहिजे. बरेच लोक ते करत नाहीत आणि त्यामुळे नंतर निराशा येते. काम करत असताना जी सत्ता गाजवण्याची जी खुमखुमी असते ती निघून त्या कोण विचारत नाही, त्यामुळे ते जरा फुस होतं. आपल्याला कोण विचारत नाही ह्याचं दुःख मोठं असतं. आता जी मंडळी जे आता त्यांच्या हातात सत्ता आहे तर ते त्यांच्या पद्धतीने चालवणार, आपण आपलं पाहायचं काम करायचं असतं. हे आपल्याला सहन होत नाही. बऱ्याच लोकांना सहन होत नाही. अरे मी एवढं वर्ष केलं आणि ह्या लोक आता असे माझ्यासाठी असं वागतात, असं त्याला वाटतं तर दुःखी होतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल जीवन जगायला असेल तर तुम्ही रिटायर व्हा की ना, मरेपर्यंत काम सुटता कामा नये. काम म्हणजे कर्म, कर्म म्हणजे विचार, उच्चार आणि आचार हे सतत सकारात्मक दृष्टीने आपल्याकडनं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा जीवन सहज समाधानाने आपण जगू शकतो. सहज समाधान हे खरं सुख आहे. झोपेच्या वेळेला जर गाढ झोपत असेल तर सुखी आहेस, जर झोपेच्या वेळेला झोप येत नसेल तर तू दुःखी आहेस. साधी गोष्ट आहे. माणसाच्या मनामध्ये कधी काळजी असते,
द्वेष असतो, भांडण तंटे झाले, ह्या माणसाला झोप लागत नाही पटकन. तिथे त्यांचे विचार जिथे चितके तसेच चालू राहतात आणि मग त्यांची झोप उडते. जराशी झोपल्यावर काढलं पटकन जाग येते आणि झोपायचं म्हटलं झोप येत नाही, असं होतं ना बऱ्याच वेळेला. तर हे मनाची ही अवस्था अशी बिघडत जाते. म्हणून याच्यावर उपाय, पारमार्थिक उपाय म्हटला तर मनाच्या मागे जो मी आहे त्या मीने, हे मी किंवा माझं मन, मी किंवा माझं शरीर, हे भाव सगळे सोडायला हवेत. जे आहे ते सर्व परमेश्वराचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे, हा भाव राहून जीवन जगतात. ती जर कला समजली तर माणसाचं मन आपोआप सद्गुणी होतं. पण माझं 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 करून जेव्हा आपण सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो तर इतका संकुचित पण आपल्याकडे येतो की मुळात असलेले आपण व्यापक संकुचित होऊन जातो आणि त्यामुळे आपण दुःखी होतो. कर्म प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. अगदी मुंगीलाही कर्म आहे आणि माणसालाही कर्म आहे. कर्म हे करतच राहिलं पाहिजे आणि कर्म करताना ते चांगलं सकारात्मकच असलं पाहिजे, आनंदाने करता आलं पाहिजे. तेव्हा सहज आनंदाने जगता येतं, सहज समाधानाने जगता. की दिवस संपला की सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याकडे सत्कर्म झाला असेल तर माणसाला समाधान असतं. पण तेच जर ते दुष्कर्म असेल तर समाधान वगैरे काही नसतं, जे झोपही उडून जाते. म्हणून आनंदाने काम करा. आपलं कर्म सर्वांना आनंद देणारा असो आणि व्यवस्थित आपल्याला झोप आली पाहिजे आणि सकाळी आनंदाने उठता आलं पाहिजे. नाही उठलास तर दुसरा जन्म काही तिथे आनंदाने उठला पाहिजे. म्हणजे काळजी कसलीच नाही, आहे ते सर्व चांगलंच होणार आणि चांगल्याच होण्याचा सतत विचार आपल्याकडे असला. किती कशी प्रतिकूल अनुकूल परिस्थिती असली तरी मन म्हणतं मात्र शांत आणि स्थिर असलं पाहिजे. ते विचलित झालं तर सगळं दुःख आहे. अस्थिर मन हे दुःखाचं आगर आहे म्हणतात आणि स्थिर मन हे सुखाचं सागर आहे. मग मनाला स्थिर करणं, मनाला स्थिर कोणी करायचं? हा मनाचं सगळं व्यापार ज्याच्यामुळे चाललंय, ती जी शक्ती आहे त्या शक्तीने, मन मी नाही तर मनाला चालवणारा मी आहे हे कळलं पाहिजे. मला हवं तसं मनाला पळवता आलं पाहिजे. पण आज आपलं उलटं जातं, मन आपल्याला पळवतं, मन आपल्याला दुःखी करतं, मन आपल्याला धावायला लावतं. कारण ह्या मनाच्या आहारी जातो आपण आणि आहारी गेलं की आपल्याला दुःख येतं. म्हणून हे लक्षात ठेवायचं, मनाला आपल्याला ताब्यात ठेवायचं आहे. आणि ताब्यात ठेवण्यासाठी काही बंधनं घालायची नाही. तर तिथे सकारात्मक विचार, की सर्वांच्या भल्याचे विचार, सर्वांना सुख मिळावं, शांती मिळावी हा विचार, तर आपोआप मन आपल्या ताब्यात येतं. ते विचार सतत चांगले व्हायला लागले की मन आपल्या ताब्यात येतं. म्हणून असं हे आनंदाने जीवन जगण्याची कला आपल्या सर्वांना प्राप्त हो, हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.